सर्वांना जय जिजाऊ. मित्रांनो, लग्न अक्षताच्या माध्यमातून आपण हमखास आणि गॅरंटीड लग्न कशी जुळतील आणि फसवणूक कशी होणार नाही कुणाचीही आर्थिक पैशाने, याबाबत आपण सातत्याने चर्चा करत असतो. आणि मग ही चर्चा करत असताना तुम्ही जर या व्हिडिओवर पहिल्यांदाच आले असाल किंवा तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर हा तुमच्यासाठी एक महत्वाचा व्हिडिओ आहे. या माध्यमातून तुम्हाला मी या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काही स्थळं सुद्धा तुमच्यापर्यंत तुमच्याच भागातील पाठवणार आहे. मात्र त्यापूर्वी जे काही 7-8 वर्षापासून आम्ही हे लग्न अक्षदाच प्लॅटफॉर्म चालवत असताना अनावश्यक गोष्टीचा, म्हणजे जसं चांगली आणि वाईट तत्व ही सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये असतात. 99% लोक चांगली असतात, तर 1% गावात एखादा सगळं गाव चांगलं असतं, धार्मिक असतं, पण एक दोन दारुडा असतो आणि तो रस्त्यावर धिंगाणा घालत असतो. तर मग अशा गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. परंतु मग ही जर संख्या दिवसेंदिवस कुठेतरी वाढत असेल तर याच्यावर कुठेतरी आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. आणि मग त्याच माध्यमातून की आपण काही लग्नाचे ग्रुप तयार केलेले आहेत. ते पहिल्यांदा आपण जिल्हानिहाय केले होते. मग त्याच्यात काय झालं की त्याच्यात सगळ्या लोकांनी तमाशाच करून टाकला. ते जसं यात्रेमध्ये जे काही तमाशाचे फड लागलेले असतात आणि ते फुकट असतात. आणि मग काय करतो आपण, इथं 2 मिनिटं थांबतो, तिथं 2 मिनिटं थांबतो, याला हात दाखवतो, त्याला डोळा मारतो, त्याच्याकडे नोट फिरवतो, याला चिमटा घेतो, हे असे प्रकार सुरू असतात. तिथं सामाजिक सभ्यता वगैरे, कारण त्याचं नावच तमाशा असतं. आणि मग ह्या लग्नाचा सुद्धा आपण तसाच बाजार करायला बसलो, बाजारच्या पलीकडे आता तमाशा करून बसलेलो आहे. म्हणजे आपण जे काही शिस्तीच्या नियमाच्या अंगाने किंवा सामाजिक सभ्यतेच्या अंगाने ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन आहेत, तर त्या कम्युनिटी गाईडलाईन वेगळ्या आहेत. त्याचे नियम निकष वेगळे आहेत. त्या तंतोतंत पाळल्या पाहिजेतच असं नाही. परंतु सामाजिक सभ्यतेचे काही नियम असतात, की आपण ज्या समाजामध्ये राहतो तर त्यांना नैतिकतेचे काही नियम आपल्याला ठरवून दिलेले असतात. त्या नियमानुसार तरी आपण वागलं पाहिजे. आता तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की दिलं पाहिजे. आणि त्या उत्तर मग तुम्ही कसंही द्या, काही द्या, ते काय तंतोतंत बरोबर असलंच पाहिजेत असं नाही. मात्र आता ग्रुपवर काही व्हिडिओ बघून त्याची पूर्ण काय लग्नाक्षदाची कार्यपद्धती किंवा लग्नाची जी काही कार्यपद्धती आहे ती पूर्णपणे समजून न घेता लगेच मला लग्न करायचं, गरीब घरच्या पुरीची बायोडाटे असतील तर टाका. तुमच्याकडं अनाथ मुलींची स्थळं आहेत का? तो अनाथ आश्रमाचा पत्ता काऊन सांगत नाही, अनाथ आश्रमाचे फोन नंबर काऊन देत नाही? ही अशीच जर हे करत असतील तर खरंच असे विधवा मुलीचे बायोडेटे, तुमच्याच घरात पोरगी आहे समजा, एक तुम्ही गरीब आहात, सगळे भारतातले सगळ्यात गरीब तुम्ही आहात आणि तुम्हाला एक चांगले मुलगा शोधायचा, तुमच्यापेक्षा चांगला, की खातं पितं घर असलं पाहिजे बुवा. आणि तुम्ही कुठले, तुमचाही मिळ नाही, आम्ही कुठले, आमचाही मिळ नाही. आणि मग तुमच्याकडे पोरगी आहे ना लग्नाची, आम्ही तुमच्या व्हॉट्सअप चॅटिंगला, व्हॉट्सअपच्या इनबॉक्स मध्ये मेसेज टाकला की तुमच्याकडे पोरगी आहे लग्नाची, मग आमच्याकडे पोरगा होता, मी कुठला काय हे ताळाला मिळ नाही. अशी लग्न जुळतात का दादा हो? तुम्ही या प्रश्नाचं हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. आणि हे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कॉमेंट बॉक्समध्ये लिहिल्याच्या नंतर जर तुम्ही तुमची लग्न अक्षदा वेबसाईटवर किंवा ऍपवर नोंदणी केलेली असेल तर तुमचा आयडी क्रमांक त्याच्या बाजूला टाका. तुम्हाला त्या बदल्यात आम्ही 2 रिक्वेस्ट टाकण्यासाठीचे पॉइंट्स तिथं त्या ठिकाणी देऊ. आणि हे सगळं मोफत आहे. मात्र हे मोफत करत असताना ज्या काही रिकाम्या गोष्टीचा त्रास होतो, रिकाम्या विनाकारण 2दा आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी झाल्या, म्हणून हे सगळे आता नाटकं सोंग हे आणावी लागत आहेत. आणि मग जर पटत असेल तर ठीक आहे, नसेल पटत तर सोडून द्या. अनेक विवाह संस्था दुकान थाटून बसलेल्या आहेत. आमच्या माध्यमातून आमच्या पद्धतीनं जी काही 400-500 लग्न जुळलेली आहेत तर त्याचं आम्हाला कुठलंही श्रेय किंवा क्रेडिट घ्यायचं नाही, किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही, की कुठल्याच गोष्टीसाठी कोणालाही पैशाची मागणी करत नाही. दुसरीकडे पुन्हा सगळ्यात मोठा एक गैरसमज असा आहे की आम्ही हा लग्न अक्षदा प्लॅटफॉर्म चालवत असताना मेंबरशिपचं आवाहन करतो. जे काही युट्यूबच्या गुगलचं जे काही सबस्क्रिप्शन आहे तर ते युट्यूबला गुगलला 59 रुपये जातात. आणि लगेच तो काय करते, व्हिडिओ किंवा समजून न घेता, कारण कोणी उठताना आम्ही फोन करतो, रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे फोन सुरू होतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, आम्हाला 4 मुली पाहिजेत आणि आम्हाला विधवा स्थळ दाखवा. अरे हे काय बाजार आहे अमेझॉनचा का फ्लिपकार्टचा? काही आपण सोंग करून राहिले, कमरेचं सोडून निवड, डोक्याला गुंडाळत चाललोय आपण आणि बोंबलत फिरतो बाजारात की आमची लग्न जुळत नाही, पोरीचे भाव वाढले, तू आपले अवगुण वाढले, हे आपण कधी सांगणार? तर असो, आमचं बोलणं कोणाला पटत नसल तर तुम्हाला चित्रविचित्र वाईट काय जे असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आमचं काही एक म्हणणं नाही, शिव्या घाला, कारण आमचा कुठं धंदा नाही, हे कुठलं दुकान नाही. गिरायक आलं काय आणि गेलं काय याच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही. फक्त बुडती ही जन न देखवे डोळा म्हणून या कळवळात असे संत विचाराने प्रभावित आहोत आम्ही. आणि ह्या संत विचारांची प्रेरणा घेऊन हा प्लॅटफॉर्म आम्ही गेल्या वर्षी 8 वर्षापासून चालवत आहोत. तुर्तास तुमच्या काय फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.